100 दिवसासाठी महायुतीची जी सत्ता आहे महानगरपालिकामध्ये त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर मी आपले हे वक्तव्याची सुरुवात करतो की महानगरपालिकानं सर्वप्रथम जे 100 दिवसमध्ये झाला याच्या पूर्वी झाला न होता पंतप्रधानांना माननीय नरेंद्रदास मोदी साहेबांचा वक्तव्य होता, यांचा स्लोगन होता की सबका साथ सबका विकास और सबका विश्वास। साहेबांचा जे स्लोगन होता त्या स्लोगनना खात्री न देता महानगरपालिकामध्ये जे बजेटचे फंडचं वितरण झाला 800 कोटीच्या, त्यामध्ये 250 कोटी महापौरांकडे आली आणि सगळे जे वितरण झाले त्यामध्ये 100 पेक्षा जास्ती महानगरपालिकाचे नगरसेवकांना निधी न देता जी सुरुवात केली ते पंतप्रधानचे स्लोगनच्या विरुद्ध होती। आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। 100 दिवसामध्ये जी प्रेस कॉन्फरन्स केली त्यामध्ये ते सांगत होते की आम्ही 1000 करोड 1000 कोटीचे पैसे वाचवले महानगरपालिकाचे। जर महानगरपालिकाचे 1000 चे पैसे वाचवले तर आम्हाला एक विचारायचं आहे त्यांना की बाबा 4 वर्षापेक्षा जास्त महानगरपालिकामध्ये जे सत्ता होती ऍडमिनिस्ट्रेटरची, त्याच्यावर महानगरपालिका त्याच्यावर राज्य सरकारची महायुती सरकार होती आणि महायुती सरकारचे जे निर्णय होते या ऍडमिनिस्ट्रेटरचे जे निर्णय होते, जर महानगरपालिकाचे निर्णय राज्य सरकारला माहीत नव्हते तर हे 1000 कोटीचे जे टेंडर तुम्ही परत केलेला आहे त्याच्यापेक्षा लाखो कोटीचे जे टेंडर झाले 4 वर्षामध्ये ते तुमच्या म्हणणे ते सगळे टेंडर आहे ते इन्फ्लेटेड होते आणि वाढ किमतीचे होते। त्यामुळे काय आपली तयारी आहे का की बाबा 1000 कोटीचे जे तुम्ही ते रिव्हर्स केले, परत पाठवले, रिफर बॅक केले, ते 4 वर्षामध्ये जे वाढ किमताचे टेंडर होते ते पण तुम्ही रिओपन करणार काय? आम्ही डिमांड करतो की तुम्ही हे जे टेंडर आहे 4 वर्षामध्ये जे राज्य सरकारचे, जर राज्य सरकारला माहीत न होते तर आम्ही आलो आहे आणि आम्ही नगरसेवक मिळून ते रिओपन करणार आणि तुम्ही ते रिओपन करण्याची तयारी ठेवतात काय? आम्ही 100 पेक्षा ज्यादा असे टेंडर तुमच्या समोर घेऊन येतो ज्या टेंडरमध्ये वाढ किंमती आहे, इन्फ्लेटेड रेट आहे आणि दरपेक्षा 10% 15% वाढ करून ते टेंडर त्यांनी घेतलेले आहे। त्यामध्ये नंबर गारगाई डॅम मध्ये तुम्ही 300 कोटी वाचवले असं तुमचं म्हणणं आहे, पण तुम्ही हे लक्षात घ्यावा की गारगाई डॅम मध्ये जे 300 कोटी तुम्ही वाचवले त्यामध्ये अपोजिशन याने विरोधी पक्षांच्या भरपूर भूमिका होती। आम्ही त्या विषयावर खूप भांडले आणि त्याच्यानंतर तुम्ही तयार झाले की बाबा ते दर वाढून जे दर आहे म्हणजे एस्टिमेटच्या वर 10%, 8%, 9% जे वर दर होती ते तुम्ही कम केले आणि 2% वर घेऊन आले। पण एक विषय तुम्हाला लक्षात देतो की ज्या दर तुम्ही कम केले त्यापेक्षा ते टेंडर होता त्याची किंमत होती 3000 कोटी आणि आता तुम्ही काम ना सुरू होता घेऊन आले 2-3 वर्षानंतर त्याची किंमत झाली 5000 कोटी। त्यामुळे 300 कोटी तुम्ही वाचवले आणि 2000 कोटी तुम्ही वाढ देऊन ते ठेकेदारांना परत ते ठिका दिलेला आहे असा आमचा आरोप आहे। आणि तुम्ही जेम पोर्टलवर खूप आपली पीठ थापतापावतात आणि म्हणतात की बाबा आम्ही भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष माननीय अमित साटम साहेब यांचा एक व्हिडिओ आम्हाला ऐकायला भेटला। ते व्हिडिओमध्ये ते म्हणत होते की मुंबई महानगरपालिकाचे शाळाचे जे मुले विद्यार्थी आहे त्यांना आम्ही जेम पोर्टलवर वस्तू खरीदणार आणि किंमत वाचवणार, पैसे वाचवणार आणि ते मुलांना देणार आणि त्यामध्ये एक बात त्याने गोष्ट केलेली आहे की आम्ही आता मॅन्युफॅक्चररचे सगळ्या वस्तू खरीदणार। मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देतो। नंबर 1 एक्झाम्पल अम्ब्रेलाचा आहे, छत्रीमध्ये जे परचेस जे खरीदारीसाठी जे टेंडरमध्ये
ज्याला टेंडर भेटलेला आहे त्यांचं नाम आहे व्हरायटी व्यापारी प्रायव्हेट लिमिटेड. ते कलकत्ता, आम्ही गुगल केला, ते कलकत्ता बेस्ड कंपनी आहे आणि ते कंपनीनी मुंबईचे सन ब्रँडचे जे छाते आहेत, छत्री आहे, ते विकत घेणार आणि ते महानगरपालिकेला सप्लाय करणार. त्याच्यानंतर कॅनव्हेस शूज पण आहे, ते पण असंच आहे. त्याच्यानंतर अनेक वस्तू आम्ही आता येणार पुढे आणि यामध्ये एक नवीन टेंडर प्रस्ताव येत आहे 2 दिवसानंतर. ते प्रस्ताव आहे वाय वाटपच्या, वाय म्हणजे नोटबुकच्या. ते नोटबुकमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे ते सगळे जेम पोर्टलमध्ये जे लोक आवत आहे ते सगळे सिंगल बिडर येत आहे. 7, 8, 9 येत आहे आणि त्यांना काय कारण झाला ते रद्द झाले असं म्हणतात आणि सिंगल बिडर येतात आणि त्याला देऊन टाकतात. वय वाटप मध्ये 2 बिडर आले आणि एक बिडरला काय ते परत केला, त्याने रिजेक्ट केला. कारण की त्यांनी जे EMDचा डिमांड ड्राफ्ट होता ते ऑनलाईन ना भरता हाताची घेऊन ते CPD मध्ये भरलेला आहे. त्यामुळे त्यांची मान्यता रद्द केलेली आहे. म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन करायला तयार नाही, त्यामुळे तुम्ही परत करता असं आमचं म्हणणं आहे. आणि जेम पोर्टलमध्ये तुम्ही जेवढे ते टेंडर तुम्ही टाकलेले आहेत त्यामध्ये 2-3 टेंडर अशी कंपनीना भेटलेला आहे, त्याच्या पूर्वी पण तेच घेत होते. म्हणजे माझा खूप नाव मला आठवत नाही, लोटस कंपनी आहे किंवा आणखी कंपनी आहे, त्यांनी घेतलेला आहे टेंडर आणि येणार उद्या परवा पण येणार. ते जास्त कंपनी अशी आहे की त्यांनी याच्या पूर्वी जे 27 वस्तू महा टेंडरवर देत होते तेच कंपनी इथे पण आलेला आहे. यामुळे आपली अटी शर्ती अशी आहे की जेम पोर्टलवर तुम्ही तुमचा एक टेंडर ते लोक एक्सेप्ट करत नाही किंवा तुम्ही महापोर्टलची कंडिशन जेम पोर्टलवर टाकतात, त्यामुळे ते लोक टेंडर मध्ये रुची घेतात नाही. आता एक एक्झाम्पल मी देतो की जर तुम्हाला कुठलीही वस्तू खरीदायची आहे तर तुम्ही जेम पोर्टलवर जाऊन बघितणार ना, तो छत्री विक्रेता म्हणजे मॅन्युफॅक्चरर मोर दॅन 1000 भेटणार तुम्हाला, हजारोची संख्यामध्ये भेटणार. पण आपल्याकडे 2, 3, 4 ते पण रद्द होतात. याचं आमचं म्हणणं असं आहे की कुठला पण चूक होत आहे आणि तुम्ही म्हणतात की आम्ही पैसे वाचवायचा म्हणजे एक एक्झाम्पल असा आहे की तुम्ही जर शूज खरीदायला जातात दुकानमध्ये, शॉपमध्ये, एक मोठी शॉप आहे, त्याचा ब्रँड बडा आहे, त्याची जर तुम्ही जुते खरीदतात तर त्याची किंमत कमी होतात आणि ते फुटपाथवरून तुम्ही जे जुते खरीदतात त्याची किंमत कम होते. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की किंमतपेक्षा आपल्याला क्वालिटी ज्यादा महत्वपूर्ण आहे आणि ते क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत जर तुम्ही आपली मान थपथपावतात की बाबा तुम्ही पैसे वाचवणार या वाचवले तर हे तुमची खोटी बातमी आहे असं आमचं म्हणणं आहे. पालिकाचे आणि महानगरपालिकाचे मॅनिफेस्टोमध्ये ते असे सांगितले आहे की मुंबईची ओपन स्पेसची जागा किंवा PPP माध्यमातून कुठलीही जागा आम्ही कोणाला देणार नाही आणि महानगरपालिकाचे पैसे आणि राज्य सरकारचे पैसे हे घेऊन आम्ही त्याचा निर्माण करणार. काहीतरी पैशाची आवश्यकता असेल तर महानगरपालिका आणि राज्य सरकार देणार असं ते म्हणतात. पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही 7 हिल हॉस्पिटलचा मामला बघितला, जर अपोजिशन त्याच्या विरुद्ध ना होती तर काय होता. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगत इच्छू आहे की 103 हेक्टर जमीन कोस्टल रोडचे बगीचेची जमीन, ओपन स्पेसची जमीन रिलायन्स कंपनीला देण्याची तयारी होती महानगरपालिकाची ऍडमिनिस्ट्रेटिव्हच्या वेळात. जर तुम्ही आले तर काय तुम्ही जे 103 एकर जमीन आहे रिलायन्सचं घेऊन तुम्ही महानगरपालिकाचा बगीचा बनवणार का तिकडे? याने तुम्ही 103 एकर जमीन रिलायन्सला देतात. याच्यानंतर 75 असे प्रस्ताव आहे महानगरपालिकाचे ज्यामध्ये ओपन स्पेसची जमीन खाजगी लोकांना देण्याची तयारी आहे, प्रस्ताव बनत आहे. आमचं असं म्हणणं आहे की काय तुम्ही याला रोखणार काय, थांबवणार काय? असं आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे घोषणा केलेली आहे तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही काम करतात आणि तुम्ही हे म्हणतात की आम्ही 100 दिवसामध्ये खूप पुढे झालेलो आहे, महानगरपालिकाचा भ्रष्टाचार कमी केला, स्टँडिंग कमिटीची अंडरस्टँडिंग कमी केली, हे सगळे तुम्ही सांगताय.
याच्या मुंबईच्या AQI म्हणजे तुम्ही हे म्हणत होते की महानगरपालिकामध्ये जेवढा एन्व्हायरमेंटसाठी काम करायचं आहे आम्ही खूप तयार आहोत आणि तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यासाठी खूप तुम्ही लिहिलेलं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की इंटरनॅशनल लेवलमध्ये एक स्टडी झाली. त्या स्टडी मध्ये कॅलिफोर्नियाची जे कंपनी होती, कॅलिफोर्नियाची जी युनिव्हर्सिटी होती, या युनिव्हर्सिटीने 50 सिटीज मेजर सिटीज ऑफ द वर्ल्ड का एक एक्झाम्पल समोर ठेवलेला आहे की जिथे ते एअर क्वालिटी मिथेन गॅस निघून डम्पिंग ग्राउंड मध्ये मिथेन गॅस येतात आणि ते लोकांना आजारी करतात त्याने आणि सिटीजचा जो एन्व्हायरमेंटचा इंडेक्स आहे त्याचं खूप वर घेऊन जातात. त्यामध्ये कांजूरमार्ग पण आहे, कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड पण आहे आणि त्याचे बफर झोन मध्ये ज्या लोकांनी आपलं घर बांधलेलं आहे, ज्या लोकांना महानगरपालिकाने अनुमती दिली होती, परमिशन दिली की तुम्ही बांधू शकतात, असे ते लोक आहेत. त्यामुळे ते सगळे आजारी होतात. आमची इथे आपल्या समोर आपल्या माध्यमातून त्यांची मागणी आहे महानगरपालिका आयुक्तांची किंवा महापौरांची की काय तुम्ही तयारी ठेवलेलं आहे काय की हे जे जागा आहे, जे बफर झोन मध्ये बसलेले लोक आहेत त्यांच्या जीवाला धोका आहे, तुम्ही त्याला पर्याय व्यवस्था करून पर्याय जगात देण्याची तयारी करतात काय. आणि त्याच्यानंतर आम्हाला एक आणखीन बातमी भेटलेली आहे की आता आम्ही माग केलेलो आहोत, आम्ही पत्र लिहिले आहे महानगरपालिका आयुक्तांना की तुम्ही कांजूरमार्ग डम्पिंग वर असेसमेंट करा, अनालिसिस करा आणि काय ते चुकीचं झालेलं आहे, कसं ते मिथेन गॅस वर येत आहे, समोर सगळ्यांना माहिती येत आहे की हे गॅस येत आहे. तर तुम्ही असं करा की त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचा कॉन्ट्रॅक्ट रद्द करा आणि आपल्याला काय परत करायचं आहे, कसा व्यवस्थित करायचं आहे करा. पण आम्हाला एक बातम्या भेटलेली आहे नवीन की आता मुलुंड डम्पिंग ग्राउंड पण ठेकेदारांना देण्याची तयारी महानगरपालिका करत आहे. हे आमचा आरोप आहे आणि आमची माहिती खूप चांगली आणि ऑथेंटिक आहे. त्यामुळे काय आमचं म्हणणं आहे, बांगलादेशी जर असेल तर तुम्ही घेऊन जा, काढा त्याला, जेलमध्ये टाका किंवा डिपोर्ट करा त्यांना. पण असा ते वातावरण उभा केला त्यांनी की आम्हाला ते कॉन्ट्रॅक्टर म्हणतात, रोडचे कॉन्ट्रॅक्टर, छोटे छोटे कामाचे कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की त्यांच्याकडे पश्चिम बंगालचे लोक होते आणि ते काम करत होते आणि अशी भीती झाली की सगळे पळाले, त्याच्या घरी गेले आणि आता लेबर नाही. 5-5, 10-10 दिवस झाले ते रोडचं काम बंद झालेलं आहे. 1 महिन्यापेक्षा जास्त झाला ते रोडचे काम होत नाही. म्हणजे ते सगळे लेबर पळाले. आपलं काय करायचं आहे, काय तुमची तयारी आहे ते वेगळा सोडून तुम्ही बांगलादेशी पकडण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार आहे ना, पकडणार ना ते. आमचं पण हे मत आहे की कुणी बांगलादेशी किंवा कुणी दुसरी कंट्रीच्या जे पण आहे ते जर अनधिकृत आहे त्याला ठेवा नाही, पाठवा, त्याला डिपोर्ट करा. पण या सगळे तुम्ही बोंबोंब करून तुमच्या जे जबाबदारी आहे ते तुम्ही विसरतात. म्हणजे ते लोक गेले, आता फेरीवाल्यांचा जे विषय आहे कोर्टाने निकाल दिलेला आहे, त्याच्यानंतर पण आजपासून त्यांची महानगरपालिकाची कुठली तयारी आहे, कुठे ते गेले. फेरीवाल्यांचा आपल्याला कोड काय म्हणतात ते QR कोड द्यायचा होता, दिला काय? वेंडर कमिटीचा निकाल किती दिवस झाले? असं म्हणणं आहे त्यांचा. म्हणणं बस इतना आहे की असं बांगलादेशी बोला किंवा हिंदू मुसलमान बोला आणि सगळ्या बोलून आपल्या जे जबाबदारी आहे त्याचे पाठी द्या. अगर आता उच्च न्यायालयाने ते निकाल दिलेला आहे, आपल्याला फक्त इम्प्लिमेंट करायचं आहे. इम्प्लिमेंट अथॉरिटी आपल्याकडे आहे, त्याची सत्ता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाकडे आहे. वेळ कोणाला बघतात तुम्ही? आणि हे परिस्थिती आली कशी की तुम्ही प्रेस कॉन्फरन्स करून असं म्हणतात की बाबा ही गलत होत आहे. म्हणजे गलत तर होत आहे, आम्ही तर 3 महिन्यापासून बोंब मारतो की बाबा सगळं गलत होत आहे. तुम्ही जर वेंडर कमिटीचे चेअरमॅन नियुक्त झाला, कमिटी नेमली, त्याच्यानंतर तुमचा कर्तव्य होता की बाबा तुम्ही रोडची मार्किंग करा, रोड सर्वे करा आणि कुठे त्यांना बसवायचं आहे ते बसवा. पण ते बसवतात नाही, कारण त्याच्यानंतर जे हे सगळे भांडण आहे ते कसं चालणार? आम्ही विचारतो ना की बाबा तुम्ही 3-4 महिना झाला
तुमची जी घोषणा होती की आपण बांगलादेशी पकडणार आणि त्याला जेलमध्ये टाकणार किंवा डिपोर्ट करणार, किती बांगलादेशी तुम्ही पकडले? त्याच्या काय उत्तर असेल तर द्या. पकडा ना, आम्ही पण तयार आहोत. पकडा, त्याला डिपोर्ट करा, जेलमध्ये टाका, काय करायचंय करा. कारण ते आपले हक्क घेतात, आपल्याला द्यायचं नाही, अजिबात द्यायचं नाही. यामुळे आपलं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनाची जी सत्ता आहे ते आपसत भांडतात आणि त्यांचं भांडण आता समोर परत आणखीन समोर येणार. म्हणण्याचा विषय नाही. ते खरी गोष्ट आहे की लोक ही आपली जबाबदारी पाठी ठेवून असं पुढे जाऊन राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या काम आपल्या हातात घेतात. तर जर आपलं काम सोडून तुम्ही दुसरे काम हातात घेतात तर आपलं काम कोण करणार? समोर येणार. आता बघा पुढे काय काय समोर येणार. आम्ही यामुळे आम्ही डिमांड केलेलो आहे की बाबा तुम्ही 4 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये महिन्यामध्ये 6, 7, 8, 10 स्टँडिंग कमिटीची मीटिंग मध्ये जर 1000 कोटी तुम्ही वाचवला तर 4 वर्षामध्ये ते सगळे रिओपन करा. आम्ही सांगतो लाख कोटीच्या वर तुम्ही वाचवणार. तयारी असेल तर सांगा, तुम्ही करा. आणि एक गोष्टी तुम्हाला सांगतो मी की हे जे करतात की 1000 वाचवला, स्टँडिंग कमिटीच्या चेअरमॅनची माहिती बिगैर कुठलाही प्रस्ताव तुम्ही महानगरपालिकाची स्टँडिंग कमिटी घेऊ शकतात नाही. जर तिने नकारला की बाबा हे चांगलं नाही पाठवा तर ते परत जाणार. आम्ही हे विचारतो की वाढ किंमतचे प्रस्ताव तुम्ही आणला कसा आणला? जर तुम्ही वाढचे आणलात म्हणजे तुमची काय साठवलोटा आहे काय? आणि साठवलोटा म्हणजे तुम्ही ते आणतात आणि ते येतात, तुम्ही वाचतात, त्याच्या परत करतात. ते अधिकारी ज्यांनी वाढ किंमतीचे हे प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्यावर काय कुठली कारवाई करणार तुम्ही? आहे का तयारी तुमची? जर असेल तर सांगा तुम्ही. हे फक्त काय म्हणतात ते शोबाजी आहे. म्हणजे हे करायचं आहे आपला, तुम्ही हे सांगा, मी हे सांगतो. WWF म्हणजे असं म्हणू शकतात आपण. जर तुम्ही हे सांगणार तर मी हे सांगणार. 100% उतरणार. आमच्या हे बघा तुम्ही, जे योजना होती ना ही फेरीवाल्यांची, ही योजना काँग्रेसची UPA गव्हर्नमेंटने नेमलेली आहे. आणि हे योजनामध्ये खूप छान मी अभ्यास केलोय यामुळे. ज्यावेळी ते योजना आली 2013-14 मध्ये, त्यावेळी आम्हाला शिक्षा एक क्लास घेतली होती. त्यामुळे क्लासमध्ये आम्हाला सांगत होते मोठे नेता की बाबा असं करायचं आहे. ते खूप चांगली व्यवस्था आहे. पण ते करतात नाही. तर काय करायचं? गैरसोय होतात ना, सगळ्यांची गैरसोय होतात. आम्हाला हे सांगायचं आहे की महानगरपालिकाचं जे कर्तव्य आहे ते विसरून ते भलत्या कामावर जातात. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष नाही की हे काम कसं होणार. आता काय परिस्थिती आहे महानगरपालिकाची मी तुम्हाला सांगत आहे की महानगरपालिकाचे बरेच पेक्षा जास्त नाले आहे ज्यामध्ये आजपासून 1 जूनला ते हात घेतला नाही. त्यामध्ये ना मशीन गेलेली आहे ना. माझ्यासोबत स्टँडिंग कमिटी चेअरमॅन होते, स्टँडिंग कमिटीची टीम होती पुरी. आम्ही गेलो होतो, मिठी नदीमध्ये गेलो होतो आणि नाल्यावर गेलो होतो झोन 5 चे. आमचं असं म्हणणं आहे की मोर दॅन 75% नाले असे होते त्यावेळी 8 दिवसापूर्वी, त्यामध्ये हात पण टाकलेले नाही महानगरपालिकाचे. एक पण अधिकारींनी अगर ही जबाबदारीमध्ये सांगणार की सगळे नाले क्लिअर झाले. भले तुमच्याकडे ही माहिती येत आहे, सगळं आमच्याकडे पण येत आहे. आमच्या ग्रुपमध्ये PRO टाकत आहे 100% मोर दॅन 106%, 107%, 30%, म्हणजे 80% जे काम आहे पावसाच्या पूर्वी ते मध्ये मोर दॅन 100% ते केलेलं आहे. चला माझ्यासोबत चालायचं आहे. कुर्ला चला बघा तुम्ही, एलवॉर्ड बघा, एमईस बघा, एमवेस्ट बघा किंवा वेस्टर्नमध्ये घ्या. आज हे काय करतात, जिथे फ्लोटेड होतं ना, जिथे फ्लोटिंग एरिया आहे तिथे जाऊन ते काम करतात. सगळे नाले अजिबात क्लीन होणार नाही. पावसा येणार आणि मुंबईचा वाली आता कोणी नाही, कारण सत्ताने बसलेले लोक आहे ते वेगळे रस्त्यावर जात आहे. त्यांना हे कर्तव्याचा रस्ता, या कर्तव्य जे त्यांचं कर्तव्य आहे त्याला विसरले. त्यामुळे आपल्याला सांगायचं आहे की मुंबईकरांची परिस्थिती खूप बरी नाही. कारण महानगरपालिका ते आता जे झालेलं आहे, सगळा रोड सगळे खोदलेले आहेत. आपल्या काय म्हणतात त्याला साफसफाईचं, नाला सफाईचं काम
50% वर झालेला नाही आणि पाणीची समस्या आहे लोकांना, अस्पतालची समस्या आहे, दवाया भेटत नाही, आणखीन बरेच मुद्दे आहे महानगरपालिकेच्या समोर. अरे आपल्याकडे पैसे नाही आहे, छोटे मोठे जे काम आहे महानगरपालिकाचे प्रभागामध्ये वार्डामध्ये ते होत नाही. आपण पत्र लिखतात की बाबा असं करायचं आहे, गार्डनचे खूप कामं करायचे आहे, गार्डनचे अधिकारी म्हणतात की 300 कोटीवर आमच्याकडे पैसे नाही आहे. तर आम्हाला हे म्हणायचं आहे की लाडके ठेकेदार आणि सगळे ठेकेदारांनी मोठे मोठे टेंडर घेऊन 2,44,000 कोटीचे जे टेंडर घेतलेले आहे, जे 7-8 वर्षामध्ये आपल्याला पैसे द्यायचे आहे, ते पैसे कुठे आणणार. आणि याच्या पूर्वी आम्ही आपली जमीन विकत आहे, सेंचुरी मिल विकली, डामर प्लांट विकला, छत्रपती शिवाजी महाराजची मार्केट नावाची मार्केट विकली आणि त्याच्यानंतर आता तुम्ही 7 हिल हॉस्पिटलची तयारी करत आहे. सगळे झालेल्या आणि याच्यानंतर तुम्ही म्हणतात की तुमचे 100 दिवस खूप चांगले गेले आणि तुम्ही लोकांसाठी खूप काम करताय. आमचा आरोप आहे की 100 दिवस बिईंग ए मुंबईकर आम्हाला असं वाटत आहे की लई वाईट परिस्थिती आहे महानगरपालिका ची आणि मुंबईकरांचे असं म्हणणं आहे की बाबा आज महानगरपालिका जे करत आहे आम्हाला विश्वास संपला महानगरपालिका. तर आता आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या 100 दिवस ची तुम्हाला शुभेच्छा, तुमचे लाडचे ठेकेदारांच्या शुभेच्छा, पण मुंबईकरांना जे तुम्ही देत आहे ते अजिबात त्यांची अपेक्षा ना होती. तुम्हाला सत्ता दिली की तुम्ही खूप चांगला करणार, पण जे वाईट परिस्थिती तुम्ही घेऊन आली आहे. आमचा असा आरोप आहे की तुम्ही 100 दिवसामध्ये जे केलेलं आहे ते तर तुमचं म्हणणं जे पण आहे, मुंबईकरांचं म्हणणं वेगळं आहे, पण हे सगळे जे आरोप आम्ही लावले आहे, जर तुम्ही याचा खुलासा करीत तर चांगला होईल. धन्यवाद. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.